हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग. तर इथं घरातलं काम वगैरे आवरून डीमार्टला किराणा भरायला जायचं होतं. दिवाळीचं फराळ वगैरे बनवायचं आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे म्हणून एक एक वस्तू आठवून घेतली आणि तसं किराणाची लिस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच्या आधी घरातली सर्व कामं करून घेतली. त्याला लाडू पण आवरून तयार झाला. सायरस शाळेत गेलेला आहे, त्याला उद्यापासून सुट्ट्या आहेत. त्याच्या आधी ना घरामध्ये बघा दुपारी जेवणामध्ये मस्त असं मसाला चिकन बनवलं होतं आणि झटपट बनवल्यामुळे ते खूप टेस्टी झालं होतं. सणासुदींच्या दिवसामध्ये एवढी धावपळ होती ना माझी, मुलांचं करून मग परत बाहेरचं करावं लागतं सर्व गोष्टी. त्याच्यामध्ये वेगळी साफसफाई घराची आलेलीच आहे आपली, त्याला सुद्धा पूर्ण दिवस द्यावा लागतो. छान अशा गरमागरम पोळ्या, चिकनचं कालवण आणि भात केला होता. कुकरमध्ये भाताच्या शिट्ट्या झाल्या. या पोळ्या बनवून अशा बघा पसरून ठेवलेल्या आहेत. त्याला घाम येतो ना त्याच्यामुळे छान अशा पसरून ठेवायच्या, म्हणजे त्या ओल्या होत नाही. त्याच्या थंड झाल्या की नंतर झाकून ठेवायच्या. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झाले की लगेच मी किचनमधली रॅक घासायला काढलेली आहे. म्हटलं आज काय झालं तरी किचनच्या रॅकमधील स्टीलचे जर्मलचे डबे वगैरे सर्व क्लीन करायचे आहे. रॅकवर सुद्धा खूप जास्त धूळ बसली होती म्हणून सर्व क्लीन करून घेतलं. स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती बघून मनाला बरं वाटत आहे. ही स्वच्छता कसे भांडे चमकत आहेत, बरोबर ना? एवढी स्वच्छता करता करता माझा अर्धा दिवस निघून गेलेला आहे. केली दिवस सामान वगैरे आता भरायला चाललो. उशीर झाला ऑलरेडी. पटपट पटपट करायचं. चला चला. तर बाहेर फिरायचं म्हणलं की लाडू आमचा कधी पण तयारच असतो. इथं डीमार्टला आल्यानंतर तुम्ही गर्दी बघू शकता. किराणा हवा आहे तसा लिस्टमध्ये भरून घेतला मी सर्व. फराळ काय काय बनवायचं ते आपल्याला पटपट गर्दीमध्ये भरून घेतलं. लाडूची मस्ती काही थांबायला तयारच नव्हती. लिफ्टमध्ये तो उड्या मारत होता आणि मला खूप जास्त लिफ्टची भीती वाटते. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जरा शांत बस. मग सर्व सामान वगैरे घेतलं, घरी आले. याचा लॉंग व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तुम्ही तो नक्की चेक करा. काय काय सामान घेतलेलं आहे डीमार्टमध्ये. खूप साऱ्या ऑफर आणि खूप कमी किमतीमध्ये तिथं डेकोरेशनचं भरपूर असं दिवाळीचं सामान आलेलं आहे. तर नक्कीच जा तुम्ही पण. भरपूर छान अशा व्हरायटीमध्ये तिथं आलेलं आहे सामान. जवळजवळ अर्ध्याच्या वर आपली तयारी झालेली आहे. दिवाळीची कपडे खरेदी झालेली आहे, किराणा झालेला आहे. आता फक्त फराळ बनवायचा राहिलेला आहे आणि घराची साफसफाई सुद्धा झालेली आहे. तर संध्याकाळी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी हरभऱ्याची डाळ वाळत घातली उन्हामध्ये, कारण बेसनचे लाडू आणि शेव बनवायचे आहे आपल्याला. त्याच्यामुळे म्हटलं डाळ वाळत घालावी म्हणजे डाळ छान दळून निघते. आजच्या दिवसाचा पूर्ण कामामध्ये गेला. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमची दिवाळी साफसफाई झाली.